नमस्कार. गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मस्त असे चणा डाळीचे गोड पाकातले मस्त असे लाडू बनवणार आहे. आता श्रावण महिना आहे, परत रक्षाबंधन पण येणार आहे, गौरी गणपती पण येणार आहे. तर तुम्ही या प्रकारचे जे लाडू आहेत ते अवश्य बनवा. एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. तर रेसिपीला आता सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी हरभरा डाळ ही 5 तास भिजत घातलेली आहे. सकाळीच घातलेली होती, तर दुपारी हे मी बनवत आहे. तर त्यासाठी कुठलीही 1 वाटी आपल्याला इथे वापरायची आहे. तर मी इथे एका स्टीलची ही वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने ही डाळ घेतलेली आहे. तर इथे डाळ व्यवस्थित अशी भिजून झाली की आपल्याला ती निथळण्यास ठेवून द्यायची आहे आणि लगेच आपल्याला वरची जी डाळ आहे ती लगेच आपल्याला पाणी न घालता एकदम बारीक अशी प्लस मोडवर फिरवून घ्यायची आहे. पुढे मागे असं बटन करायचं आहे. त्यामुळे या प्रकारे असं त्याचं मिश्रण तयार होतं. अजिबात एक पण डाळ राहत नाही. इथे पहा, या प्रकारे सर्व डाळ ही आपल्याला दळून घ्यायची आहे. याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर मग थोडंसं पातळ होईल आणि तुमची जर डाळ थोडी राहिली तर एखादे 2 चमचा तुम्ही इथे पाणी वापरू शकता. तर इथे या प्रकारे मी सर्व डाळ ही आता दळून घेत आहे. इथे व्यवस्थित अशी ही डाळ आता दळून झालेली आहे आणि डाळ दळून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. एकदम म्हणजे जे आपण करणार आहोत ते एकदम असं स्मूथ बॅटर असं करून घ्यायचं आहे. म्हणजे हलकं व्हायला मदत होते, त्यामुळे असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता या प्रकारे हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने पातळ तूप आपल्याला घ्यायचं आहे. आता हे साजूक तूप आहे, तर इथे अर्धी वाटी हे वितळलेलं तूप घ्यायचं आहे. आता हे जे तूप आहे हे एका कढईमध्ये घालायचं आहे आणि एकदम कडक असं होऊ द्यायचं आहे. आणि तूप तापलं की त्यामध्ये हे पहा, या प्रकारे आपल्याला भजे म्हणा किंवा असे मुटके म्हणा ते तळून घ्यायचे आहे. आता तळून जे घ्यायचे आहे ते एकदम आपल्याला असे लालसर करून घ्यायचे आहे, कच्चे ठेवायचे नाही. लालसर केले की आतपर्यंत असे व्यवस्थित असे तळले जातात आणि अजिबात कच्चे राहत नाही. इथे आता उलटपालट हे करून घ्यायचे आहे. उलटपालट करता करताच याचा लाल रंग यायला सुरुवात होते. म्हणजे खूप काळे पण करायचे नाही, बदामी रंगावर आपल्याला हे करून घ्यायचे आहे. जसे आपण शंकरपाळे तळतो त्याचप्रमाणे हे सर्व तळून घ्यायचे आहे. इथे आता तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी सर्व मुटके हे तळून घेतलेले आहे. तर इथे आता हे एवढं तूप आपलं उरलेलं आहे, तर ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आता हे जरा थोडंसं थंड झालं की हे सर्व हाताने चुरून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. पूर्ण 1 वाटी भरून घ्यायची आहे आणि कमी गोड जर पाहिजे असेल तर थोडंसं कमी घ्या. पण डाळीच्या याला काय असतं, जेवढी आपण डाळ घेऊ तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे, तरच ते लाडू गोड चवीला व्यवस्थित होतात. तर इथे 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी हे पाणी घालायचं आहे. म्हणजे साखर बुडेल एवढं आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे, म्हणजे पाक हा व्यवस्थित होतो, पाक अपुरा पडत नाही. तर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, लगेच गॅसवर ठेवायचं नाही. आता हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित असं हे चुरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी आतपर्यंत असे हे मुटके व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत. अजिबात पीठ हे आपल्याला अजिबात कच्चं राहता कामा नये, याप्रमाणे हे सर्व तळून घ्यायचे आहेत. तर इथे हे चुरून झाल्यानंतर काय करायचं आहे की मिक्सरच्या छोटं भांडं इथे वापरायचं आहे. म्हणजे छोट्या भांड्यामध्ये पटकन व्यवस्थित असं हे तयार होतं. तर इथे याप्रमाणे
चुरमा तयार करून घेतलेला आहे. आता उरलेल्या तुपामध्ये तुम्हाला जेवढे ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील ते तुम्ही इथे तळून घ्यायचे आहे. थोडासा गुलाबी रंग होऊ द्यायचा आहे. मी फक्त इथे बदामाचे कापच वापरलेले आहेत. तर तुम्ही इथे मनुकेसुद्धा टाकू शकता, अक्रोडसुद्धा वापरू शकता. आता हा चुरमा त्यानंतर व्यवस्थित असा कढईमध्ये घालायचा आहे आणि त्याच तुपावर मंद आचेवर आपल्याला हा परत भाजून घ्यायचा आहे. खूप खमंग असा वास येतो, खमंग असा भाजून घ्यायचा आहे. आणि हे लाडूसुद्धा अप्रतिम असे लागतात. साजूक तूप वापरल्यामुळे एकदम मऊसूत असे हे लाडू तयार होतात. तोंडात टाकताच हे लाडू विरघळले जातात. आता इथे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे मी मंद आचेवर हे सर्व भाजून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आता इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि कढईही बाजूला ठेवून द्यायची आहे. आणि कढई बाजूला ठेवली की लगेच आपल्याला ज्या पातेल्यामध्ये आपण साखर घातलेली होती ती आता पाक तयार करण्यास गॅसवर ठेवून द्यायची आहे. तर आता इथे आपल्याला एवढाच पाक तयार करायचा आहे की फक्त असा एक तारी पाक हा तयार करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त घट्ट नको. तर व्यवस्थित असा एक तारी पाक हा आपला तयार करून होणारच आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवते सुरुवातीला की असा हाताला चिकटला पाहिजे आणि अशी तार अशी त्याची आली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित असा हा पाक तयार होतो. आता तुम्ही इथे पाहू शकता, याप्रमाणे मी पाक तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर अगदी केशरी रंग घालायचा आहे. केशरी रंग हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं आहे तर घालू शकता, नाही तर चिमूटभर थोडीशी हळद घालू शकता. तर इथे पाक तयार झालेला आहे. आता या चुरम्यामध्ये हा पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा सर्व बाजूने म्हणजे जो चुरमा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आवडीनुसार याच्यामध्ये विलायची पावडरही घालायची आहे. मी कुटून घेतलेली होती तर तीच यामध्ये घातलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की त्यावर आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटच झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे हा जो पाक आहे तो चुरम्यामध्ये एकदम परफेक्ट असा मुरला जातो आणि लाडूही पटकन असे बांधले जातात. लगेच लाडू बांधायचे नाहीत, कारण पाकही गरम असतो, त्याच्यामुळे थोडासा मुरण्यास हा चुरमा ठेवून द्यायचा आहे. आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर हे परत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चुरम्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित हा पाक लागलेलाही आहे आणि मुरलेलाही आहे. आता आवडीप्रमाणे आपल्याला छोटे मोठे लाडू हे बांधून घ्यायचे आहे. तुम्ही यापेक्षा छोटीही साईज करू शकता. एखादा मनुकासुद्धा तुम्ही याला प्रत्येक लाडूला असा वरून चिकटवू शकता. खूप छान असे हे लाडू खायलाही लागतात आणि दिसायलाही सुरेख असे दिसतात. तर आता हे जे लाडू आहे ते जवळजवळ 1 किलो एवढे लाडू तयार होतात एका वाटीमध्ये, म्हणजेच 250 ग्रॅममध्ये. खूप छान अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि एकदम सोपी आहे, अजिबात बिघडणार नाही. फक्त पाकाकडे थोडंसं लक्ष ठेवायचं. पाक जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको. आता इथे व्यवस्थित असे हे लाडू तयार करून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, त्याचा रंगही अगदी सुरेख आलेला आहे. हे पहा, एकदम छान असा दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि श्रावणामध्ये सणवारासाठी तुम्ही या प्रकारचे चणा डाळीचे म्हणजे डाळीचे लाडू अवश्य बनवा. खूप टेस्टी असे होतात. इथे तुम्ही पाहू शकता.